आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गुलाब चाफा हिचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी कमळी 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 कमळी। अरे कमळी काय झालं? व्यवस्थित लिहिलंस ना पेपर? ऑल गुड? होय सर। गुड। तुम्ही थांबा, मी आलोच। कमळे भारी गेला ना पेपर? एकदम भारी। मला तर माहितीच होतं। पेपर पूर्ण झाला? अरे पेपर पूर्ण होईपर्यंत तुम्ही काय करत होता? हे झालंच कसं? ऐका ना मॅडम, अहो मी तिला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्हाला सांगतो संपूर्ण वेळ कॉलेजचा बँड बाहेर वाजत होता। पण त्या तुमच्या पॉइंटनेच ना वाट लावलेली आहे। खरंच सांगते, एक काम धड जमत नाहीये तुम्हाला। तुम्ही तो पेपर फाडून टाका। पण मॅडम ऐकलं? पेपर फाडून टाका। सर येऊ? या ऑफकोर्स, या ना, या। थँक्यू। काय झालं सर, असा का पेपर धरलाय तुम्ही? नाही, ते मी वाचत होतो। तर आता आपण उद्याच पेपर चेक करू आणि लगेच उद्याच निर्णय देऊ। म्हणजे काय की आपल्याला लगेच ठरवता येईल ना की ही मुलगी आपल्या कॉलेजमध्ये शिकण्याच्या लायकीची आहे की नाही। सर इलेक्शन थोडी आहे, एक्झाम आहे ना, त्यातनं एकच पेपर आहे। उद्यापर्यंत वाट कशाला बघायची? तर एका तासाभरात चेक होईल पेपर। आणि तसंही आत्तापर्यंतची हिस्ट्री बघता हा पेपर उद्यापर्यंत सेफ राहील याची गॅरंटी मला तरी नाही आहे। त्यामुळे आय थिंक हा पेपर आत्ता आपण इथेच आपल्या दोघांच्या समोरच चेक करून घेऊ। फॅकल्टी आहेत त्यांना मी लगेच बोलवून घेतो, ते आपल्याला लगेच चेक करून घेतील। एकच मिनिट। कमळे अगं तू कशाला टेन्शन घेती? होईल समजा नीट। बस तू बस, टेन्शन घेऊ नको, बस। येऊ सर? येऊ? हां हां, या बसा ना सर। थँक्यू सर। हॅलो सर। सर पेपर? झाला पेपर चेक करून? हो सर। सर मी बघू? मी येतो सर। येतो सर। थँक्यू सर। सर काय झालं? माझा पेपर तपासला? अहो सर सांगा की लवकर, काय झालं? कॉंग्रॅच्युलेशन्स, फर्स्ट क्लास मिळाला तुला। आहे बघ। काय कमळे
मला तर आधीच माहित होतं तू चांगल्या मार्काने पास होणार ते. एकदाचा खंडका पाडलाच माहित तळहाताच्या रेषांवर अगं तू रडतेस काय? तुझ्या सगळ्या अडचणी आता संपल्या. हिच्याच बोरी आता रडायचं नाही, फक्त हसायचं. हस बघू. पण इतक्या सहजासहजी तुम्ही तिला सोडून का दिलं? हे बघा, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं होतं की त्या मुलीला कॉलेजमध्ये घेऊ नका, तरीही तुम्ही घेतलं. मी म्हटलं होतं तुम्ही तिला परीक्षेला बसायला देऊ नका, तरीही दिलं. मी म्हटलं की तुम्ही तिचा पेपर फाडून टाका. एक काम धड जमत नाहीये तुमच्याच्याने, कळलं ना? चला ठेवा फोन. नो मॉम, मला काहीही ऐकायचं नाहीये. ती कमी पास कशी काय झाली? एक प्लॅन वर्क करत नाहीये, सगळे प्लॅन फेल होत आहे आणि वरून माझ्यावर उलटे शिंकताय. अगं शिंकताय तसं नसतं, शेकताय असं असतं. यू आर लाफिंग मॉम, यू आर लाफिंग सिरियसली. ग्रॅनियाची शी इज लाफिंग. इथे मला काही सुचत नाहीये. ती कमी पास झाली. आय कांट फिगर कशी काय. ऋषीमुळे ती पास झाली. ऋषीने तिला मदत केली. ऋषी असं कसं करू शकतो? मॉम, ऋषी असं कसं करू शकतो? माझं ऐकत का नाहीये? आजही मी त्याच्याकडे गेलेली. त्याने मला बोललं इथून जा. Why is he doing this to me? Why? आई, ए बेटा, अशी चिडचिड करून काय होणार आहे? उलट आपल्याला आणखी एक संधी मिळणार आहे त्या कमळीला धडा शिकवायची, हो का नाही? ऑफकोर्स आहे ना. तू मला सांग, उद्या कॉलेजमध्ये काय आहे? फ्रेशर्स डे, राईट? मग उद्या कॉलेजमध्ये असणार फॅशन शो, डान्स शो सारखे कॉम्पिटिशन्स, राईट? आणि तिथे कमळी तुझ्या आजूबाजूला सुद्धा नसणार. पण कॉम्पिटिशनच नाही आहे माझ्या मुलीला, हो की नाही? तुझ्या टॅलेंटमधलं 1% टॅलेंट तरी त्या मुलीमध्ये आहे का? मग तू अजिबात काळजी करू नकोस. लिसन, मी आणि आई नेहमी तुझ्या सोबत आहोत हे लक्षात ठेव. हे बघ बेटा, एक डाव हरलो म्हणून असं रुसून किंवा चिडून बसायचं नाही. उलट तोच राग आपण नवा डाव टाकण्यासाठी म्हणून वापरायचा. आपल्या रागाचा तिथे वापर करायचा. या तुझ्या आजीकडनं शिक. कामिनीचा डाव म्हणजे वारमावर घाव.